नाही, आता असं आहे की निवडून आलेली बहुमताची सरकार असतील किंवा सिंगल लार्जेस्ट पार्टी असलेली सरकार जे काही एखाद्या पक्षाला मिळतं, आता हे सर्व राज्यपाल ठरवतील. राज्यपालाच्या मर्जीवर आता सरकार स्थापन होतील का? खरं तर विषय असा आहे की तामिळनाडूमध्ये ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या त्या पक्षाला राज्यपाल निमंत्रण देतो, त्याला बहुमत सिद्ध करायसाठी एक विशिष्ट अशी मुदत देतो. त्या मुदतीत त्यांनी बहुमत सिद्ध केलं नाही तर ते सरकार तिकडे गठन होत नाही आणि मग आपण सेकंड जी काही लार्जेस्ट पार्टी आहे त्याला बोलवतो आपण. पण इथे मुळात तुम्ही आकडाचा ना हा अधिकार राज्यपालांना नाही. संविधानाच्या सुद्धा कुठल्याही अशा तरतुदी नाही की राज्यपालांना तुम्ही बहुमताचा आकडा घेऊनच या, ते कोण कोण आहे त्यांची यादी आणा. जी पार्टी सर्वाधिक मोठी पार्टी आहे त्यांना पाचारण केलं जातं आणि त्यांना विशिष्ट 8 दिवसाची मुदत दिली जाते. यापूर्वी सुद्धा 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नव्हतं. देवेंद्रजींचं सरकार आलं त्यावेळेस ती सिंगल लार्जेस्ट पार्टी होती. त्यांना बहुमत नसताना सरकार बनवण्यासाठी पाचारण केलं गेलं. त्यांना त्यावेळच्या राज्यपालांनी फ्लोअरवर बहुमत सिद्ध करायची संधी दिली आकडे नसताना. आणि एक सांगू परत, तिथे त्या फ्लोअरवर बहुमतच सिद्ध झालं नाही कारण एनसीपी बाहेर गेली. एनसीपीचा बाहेरून पाठिंबा मिळेल ही अपेक्षा होती. एनसीपी बाहेर गेली आणि त्यांच्याकडे जे 288 मध्ये 144 लागतात ते नसताना सुद्धा ते सरकार त्यावेळेस अस्तित्वात आली. पण असं आहे की मला असं वाटतं की आता राज्यपालांनी जर विजय थलपतींना सरकार बनवण्यासाठी त्यांना वाईट वाटत असेल, अडचण होत असेल, तर मग जिथे भारतीय जनता पक्षाचे 1-2 आमदार आहेत त्यांनाच बोलवून टाकावं आणि तू तरी बहुमत सिद्ध कर म्हणून दाखवावं. लोकशाहीची ही थट्टा चालली आहे. लोकशाहीचा मजाक चाललेला आहे. ही सगळ्या संविधानाच्या तरतुदी पायमल्ली तुडवण्याचं काम चाललेलं आहे. म्हणून तामिळनाडूमध्ये सरकार गठन होण्यामध्ये या अडचणी येत आहेत. या अडचणी राज्यपाल महोदयांच्याकडून येत आहेत की नाही, पण यांचा बोलवता धनी कोण आहे यावरही चर्चा होईल आणि महाराष्ट्रातील आपल्या देशातील लोक यावरही चर्चा करतील. या एवढ्या मोठ्या सर्वोच्च संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी ज्या ज्या राज्यामध्ये आत्ता सरकार झाली ती अनेक राज्यामध्ये बहुमत नसताना अशाच पद्धतीनं सरकारला पाचारण करून त्या पार्टीला बहुमत, ज्यांच्याकडे सगळ्यात मोठी पार्टी आहे त्या पद्धतीनं सरकारांचं गठन झालेलं. डाटा आलाय त्याच्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ आहे, खास करून वृद्ध. काय कोणाचा? एनसीआरबीचा डाटा आहे, त्याच्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. पण त्यामध्ये विशेष म्हणजे वृद्ध महिलांवरती झालेल्या अत्याचारांची संख्या मोठ्या प्रमाणात नाही. महाराष्ट्रात तर आता मुली नाहीत सुरक्षित, महिला सुरक्षित नाहीत, वृद्ध महिला सुरक्षित नाहीत. कारण हे तर आकडे आमचे नाहीत. दर 57 मिनिटाला एक बलात्कार महाराष्ट्रात होतो आहे. हे लपून राहिलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 4,60,000 महिला लापता आहेत, त्यांचा पत्ता नाही. अलीकडच्या ज्या घटना घडत आहेत, लहान बालिकेवरचे अत्याचार, त्यांना मारून टाकण्याच्या, हे सगळ्या घटना महाराष्ट्रात आता महिला सुरक्षित नाहीत हेच संकेत देत आहे. पोलीस महिलांचं संरक्षण करण्यामध्ये कमी पडत आहे हाच संदेश आता महाराष्ट्रातील महिलापर्यंत गेलेला आहे. आणि हे सुधारण्याची परिस्थिती जर राहिली नाही, याचं कारण असं आहे की सरकारचा दरारा जो पाहिजे तो अजिबात राहिलेला नाही. मस्त झालेत पैसे कमवण्यामध्ये. पोलीस काय, सर्व सरकारी यंत्रणा प्रचंड पैसा कमवत आहेत. त्यांना भीती राहिलेली नाही, त्यांना कोणाचा धाक राहिलेला नाही. त्यामुळं करप्शन शिगेला पोचलाय. सामान्य माणूस हैराण आहे, परेशान आहे. काल परवा चंद्रपूर जिल्ह्यातील एका तहसीलदारांच्याकडे एक जागा क्लिअर असलेली, तो त्या ठिकाणी ऑर्डरसाठी तहसीलदारांच्या पुढे गेला. क्लिअर आहे सगळं प्रकरण. आणि त्या तहसीलदारांनी 60,000 रुपयाची मागणी केली.
आणि ती फाईल बाजूला करून ठेवली. कुठेच अडचण नाही. तहसीलदारचं नाव काय? आता काय सांगू, माझ्याकडे पुरावे येत आहेत, ते आल्यानंतर मी बोलतो. पण एक सांगू तुम्हाला, हप्तेखोरी चालली, ड्रग्स चालले, राज्यामध्ये गुटखा खुलेआम विकला जातो, राज्यामध्ये ड्रग्स खुलेआम विकले जात आहेत, राज्यामध्ये आपले सगळे अवैध धंदे प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू झालेत. आणि महसूल विभागात तर आता परवा नागपूरचंच प्रकरण आहे, खालच्या माणसाला पकडलं, त्यामध्ये असलेला मोठा अधिकारी अजूनही बाहेर आहे महसूल विभागाचा. हे सगळे काही घडतंय. भ्रष्टाचाराने आता राज्य बरबटलेलं आहे. सत्ताधाऱ्यांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ते केवळ हिंदू मुस्लिमच करत आहेत. मंदिर मस्जिद करण्यामध्ये आनंद आहे, पण कायदा सुव्यवस्था असेल, भ्रष्टाचार असेल, हे थांबवण्यासाठी हे सरकारचं अपयश आहे, असं माझं मत आहे. सर, याला जोडून एक प्रश्न आहे की निदा खान प्रकरणामध्ये एका एमआयएमच्या मतीन पटेल नावाच्या नगरसेवकांनी तिला आसरा दिला होता, असं समोर येऊन टीसीएस प्रकरणात होतं. त्या नगरसेवकावरही गुन्हा दाखल झाला एमआयएमचा. नाही, असं आहे की मला त्यावर फार काही बोलायचं नाही. पोलीस कारवाई करत आहेत, वस्तुस्थिती समोर येईल आणि जो काही आहे ते वस्तुस्थिती आलीच पाहिजे. पण मला त्या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धर्मांतर झालं की नाही, की झालं आहे, याबद्दल माझ्याकडे अजूनही पूर्ण माहिती नाही. पण सर, याचा अर्थ तुम्हाला नेमकं तुमचा इशारा काय? मी सांगितलं, मला माहितीच नाही. धर्मांतर झाल्याचं नावही पण माझ्याकडे नाही. त्यामुळं मी त्यावर अधिक अभ्यास न करता बोलणं हे उचित होत नाही. सर, एक अहवाल आला आहे, महायुतीचं सरकार सर्वात भ्रष्टाचारी देशात पहिल्या क्रमांकावर आलंय असा अहवाल आलाय आणि अत्याचारामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलाय. महाराष्ट्र तर उद्ध्वस्तच झालं आहे. कर्जबाजारी महाराष्ट्र, बेरोजगारामध्ये आघाडीवर असलेला महाराष्ट्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये पुढे जाणारा महाराष्ट्र, लहान बालिकेवर अत्याचार होण्यामध्ये आघाडीवर असलेला महाराष्ट्र, कायदा सुव्यवस्थेच्या धिंडवळे निघालेला महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये आता कोणीही सुरक्षित नाही. अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात का निर्माण झाली, याचं चिंतन आता राज्यकर्त्यांनी केलं पाहिजे. हे संपूर्ण अहवाल जे येत आहेत त्यावर काहीच गंभीर्यानं कोणी भारत देशच आता कुठल्या स्थानावर गेला आहे. अनेक गोष्टीमध्ये भारताची ख्याती काय आहे ते कुठेच येत नाही दुर्दैवानं. त्यावर आता आम्हाला काही बोलूनही उपयोग नाही. सर, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी एक ट्विट केलेलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये 2 फोटो ट्विट केले. एक केलाय ममता बॅनर्जी यांच्यासोबतचा आणि दुसरा केलाय स्टॅलिन यांच्यासोबतचा. आणि असं त्यांनी कॅप्शन दिलेलं आहे की वाईट काळामध्ये साथ सोडणारे आम्ही नाही. याचा अर्थ असा घ्यायचा का आपण की काँग्रेसने ज्या पद्धतीने साथ सोडली याकडे अखिलेश यादव यांचा इशारा असल्याचं बघायला मिळेल. यामुळे इंडिया आघाडीमध्ये बिघाडी किंवा वातावरण खराब होण्याची चिन्ह आहेत असं म्हणायचं. आता काय त्याच्या ट्विटच्या मागच्या उद्देशावर आपण एकदम बोलणं चुकीचं होईल. आणि ममता बॅनर्जींची साथच्या संदर्भात राहुलजींनी जे स्टेटमेंट दिलं आहे ते सर्वश्रुत आहे. राहुलजींचं म्हणणं जर सगळ्यांनी ऐकलं असेल तर मला वाटतं की अखिलेशजींच्या म्हणण्याला किंवा त्यांच्या ट्विटला दुसरा अर्थ काढणार नाही, त्याच्यातून दुसरा अर्थ निघणार नाही, असं माझं मत आहे. सर, 5,000 कोटीची जमीन जी आहे ती सरकारची एका व्यक्तीच्या नावावर करण्याचा मोठा निर्णय झालेला आहे. त्यावर नाही, त्याची माहिती मी मागवली आहे. आजच निर्णय झाला हायकोर्टाचा. त्यामध्ये हायकोर्टाने जे काही निर्देश दिले ती मुंबईतली जमीन आहे, 5,000 कोटीची जमीन आहे, 338 एकर जमीन आहे. आता हे या जमिनी, सरकारी जमिनी एका प्रायव्हेट व्यक्तीच्या नावानं कोर्ट आदेश करतो. सरकार बाजू मांडण्यात का कमजोर पडला आहे? त्यांचे वकील काय करते? झोपा काढत होते. जर सरकारमध्ये जर ती घशात कोणाच्या घालायची नसेल, एखाद्या व्यक्तीच्या, पर्सनल व्यक्तीच्या, तर तात्काळ त्यांनी अपीलमध्ये गेलं पाहिजेत, सुप्रीम कोर्टात अपील केली पाहिजेत, मोठे वकील लावले पाहिजेत. 5,000 कोटीची जागा एक कोणीतरी माणूस देतो आणि कोर्ट त्याच्या बाजूला निर्णय देतो. त्यावेळेस सरकारची बाजू मांडणारी मंडळी कमी पडली. हे मॅनेज झाले असतील, त्याच्याकडून काही खाल्ले असतील, म्हणून असे निर्णय येतात. त्यासाठी सरकारनं तातडीनं पाऊल उचललं पाहिजे. मी याचं सविस्तर माहिती गोळा करतोय. मी उद्या नागपूरला या संदर्भात प्रेस घेणार आहे आणि यामध्ये कोण दोषी आहेत हे सुद्धा मी जनतेपुढे मांडणार आहे. जमीन कुठली आहे? जमीन मुंबईची आहे. नेमकं कोण आहे किंवा जमीन मुंबईची आहे. मी ते सगळी माहिती घेतोय, सगळे नावासकट, कंपनीचं सर्व मी उद्या प्रेसला देणार आहे. सर, महापौरच्या बंगल्यावर उधळपट्टी सुरू आहे असं समजून येत आहे. 75 लाखचा खर्च ऑलरेडी झालेलं आत्ताच मागे जानेवारी 2026 मध्ये लगेच 3 कोटींचा खर्च परत झाला. असं आहे,
नवीन महापौर आले, नवीन मंत्री झाले की बंगल्यावर खर्च करत असतात. हौस असते सगळ्यांचीच. आता त्यामुळं काय आपण फार काही सगळेच करत असतात. अनेक सरकार येत असतात. पण आता मुंबई महापालिकेची सध्या अवदसा जी आहे, ठेवी गोठवल्या गेल्यात, फार वाईट परिस्थिती आहे आणि कर्जबाजारी झाल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे मुंबई कॉर्पोरेशन ज्या आर्थिक विवंचनेतून जात आहे त्यावेळेस अशा प्रकारचा खर्च करणं योग्य आहे की नाही ते सत्ताधाऱ्यांनी ठरवावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.